पश्चिम बंगालमध्ये अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदा अत्याचार प्रकरणामध्ये 10 दिवसात फाशीचा कायदा ममता बॅनर्जी यांची विधानसभेत घोषणा। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान तर अशोक चव्हाण यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। राज्यभरातील लालपरीची चाकं थांबली। राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। मालेगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला 100% प्रतिसाद। मालेगाव आगारातील एसटी बसेस पूर्णतः बंद। एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं। एसटी महामंडळाचं कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन। सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान तर शेतात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालेल्या पिकांचे तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीमध्ये ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थींच्या 139 जागा तर अर्ज भरण्यासाठी तरुणाईची मोठी गर्दी। ठाण्यातील सिद्धिविनायक चाळीजवळ सुरक्षा भिंत कोसळली। सुदैवानं घटनेत कुणालाही दुखापत नाही। माजलगाव पोलीस स्टेशनला गळती। कार्यालयीन कामकाज करताना पोलिसांना अडचण। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं नुकसानग्रस्त भागाची अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी। पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक प्रकार समोर। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तयार होण्याआधीच तडे। 100 फुटी पुतळा उभारण्याचं काम सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।